जिल्हा नियोजन भवन येथे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच डीपीसी बैठकीमध्ये आक्रमक होत रामवाडी यूपीसी सेंटरमधील समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या। यामध्ये रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सायंकाळच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसतात, जीएनएम एएनएम कर्मचारी गर्भवती मातेची प्रसूती करतात, डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याची बाब पालकमंत्र्यांना आणि पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निदर्शनास आणून दिली। तसेच यूपीसी सेंटरमध्ये सीसीटीव्ही बंद आहेत, ऑपरेशन थिएटर आहे, पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवले जाते, अशा गंभीर समस्यांविषयी आक्रमक होत किसन जाधव यांनी बैठकीत समस्या मांडल्या। यावेळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किसन जाधव यांची भूमिका ऐकून घेऊन या संदर्भात पालिका आयुक्तांना तात्काळ रामवाडी यूपीसी सेंटरमधील समस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या। यावर मंगळवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी रामवाडी यूपीसी सेंटरला भेट दिली। गरीब रुग्णांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही। आरोग्याच्या योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना प्राधान्याने द्याव्यात, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना दिल्या। यावेळी डॉक्टर राखी माने यांनी किसन जाधव आरोग्य केंद्राविषयीच्या सर्व समस्या ऐकून घेऊन तात्काळ या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध करून सर्व सोयी सुविधांयुक्त हे आरोग्य केंद्र यापुढील काळात राहणार आणि नागरिकांच्या सर्व आरोग्याच्या सुविधा त्यांना मिळणार अशी ग्वाही जाधव यांना दिली। यावेळेस किसन जाधव म्हणाले, या भागामध्ये कष्टकरी श्रमिक कामगारांची लोकवस्ती आहे। गोरगरीब रुग्णांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे मोठ्या हॉस्पिटलचे दर परवडणारे नाहीत। ही बाब लक्षात घेऊन आरोग्याच्या सर्व योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गरजू रुग्णांना रामवाडी यूपीसी सेंटरच्या माध्यमातून मिळावा, हे आमचे प्रामाणिक मत आहे। नागरिकांना सुविधा द्या, नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, अशा सूचना देखील किसन जाधव यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना दिल्या। दरम्यान सोमवारी सायंकाळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले, किसन जाधव, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांची बैठक पालिकेत पार पडली। यावेळेस पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी रामवाडी यूपीसी सेंटरमधील आरोग्य संदर्भाच्या समस्यांविषयी माहिती घेतली। त्यावर पालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ या आरोग्य केंद्राच्या समस्या सोडवण्यासंदर्भात सूचना केल्या। या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी डॉक्टर राखी माने यांनी रामवाडी यूपीसी सेंटरला भेट दिली। या भेटीदरम्यान डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर शिल्पा शेट्टे, सत्यभागा गायकवाड, सोनाली कारंडे, रिबेका कार्यकारी, विजयलक्ष्मी जमादार, यास्मिन पठाण, रेखा गायकवाड, पूनम जाधव, वर्णमाला शिंदे, विजय कांबळे, पूजा राठोड, स्वप्नाली मोरे, स्वाती कोळी, सरिता पावरा, ललिता पावरा, रीना गायकवाड, तनुजा गायकवाड यांच्यासह रामवाडी यूपीसी सेंटरमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।